आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 26.4°C तर किमान 22.6°C. प्रखर सूर्यप्रकाश 0.0 तास तर हवेचा ताशी वेग होता 4.3 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 95% तर दुपारी होती 87% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 0.8 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 22.7 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 312.6 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. आता ऐकूया भाजीपाला शेतीचे अनुभव याविषयी रविभाऊ निलखन राहणार चांदूर तालुका जिल्हा अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या आकाशवाणी अकोला इथल्या स्टुडिओमध्ये आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांशी आपली हितगुज वेगवेगळ्या विषयांवरती, त्यांच्या शेतीच्या अनुभवांवरती होत असते. आणि असेच आपल्या शेतीचे बरेचसे अनुभव घेऊन आज आपल्यासोबत भाजीपाला पीक लागवडीचे अनुभव याविषयी चर्चा करण्याकरिता, हितगुज करण्याकरिता, त्यांचे अनुभव आपल्याला सांगण्याकरिता आपल्यासोबत आज चांदूर या गावातनं आलेले श्री रविभाऊ निलखन आपल्यासोबत आहेत. तेव्हा नमस्कार रविभाऊ. नमस्कार. आकाशवाणी अकोला इथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात पहिले आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपला परिचय सांगा. माझं नाव रवी दिगंबर निलखन, चांदूर तालुका जिल्हा अकोला. किती एकर शेती आहे आपल्याकडे? 2 एकर आहे. 2 एकर. 2 एकर. आणि आपल्या घरी कोण कोण असतं? माझी पत्नी, 2 मुली. शेतीमध्ये मग आपल्याला कुणाकुणाची मदत होते? मला मुलीची बी आहे, माझी पत्नीची बी. आपलं शिक्षण केवढं झालेलं आहे? माझं 10वी व्हायला आहे. अरे वा. आणि मग लहानपणापासूनच शेतीची आवड वगैरे? लहानपणापासून शेतीची आवड आम्हाला आहेच. बरोबर. त्याच्यामुळे. आणि 2 एकरमध्ये आपण फक्त भाजीपाला पीक लागवड करता की अन्य पण पिकं घेता? भाजीपालाही आहे आणि कोरडमध्ये आपले ठोक पिकं घेतो आम्ही. हरभरा, गहू, सोयाबीन ही पिकं घेतो. 2 एकर मग कोरडवाहूच आहे का?
बगायती आहे पुरं, हां हां. पण जे बगायती आहे थोडंफार, म्हणजे आपलं रोजचं आपल्याला रोजचा भाजीपाला आपला ताजा मार्केट लागून नेतो आपण अच्छा हात विक्रीला. अच्छा. आणि बाकी मग हे हरभरा गहू हे तर आहेतच. बरोबर. आपलं राहणं चांदूर या गावी आहे चांदूर, बरोबर. हो. आणि मग आपल्याला बाजारपेठ कुठली मिळते भाजीपाला पिकांसाठी? बाजारपेठ आपली अकोला. अकोला. सध्या काय पेरलं आहे मग शेतीमध्ये? सध्या आता पालक आहे अच्छा. आणि कांदे आहेत. भाजीपाला पिकापासून खूप छान फायदा झालेला आहे, नफा झालेला आहे. मला पालकापासून जास्त उत्पादन मिळते. अच्छा. आणि पालक असा आहे की नेहमी रोज तुम्ही किती घेण्या अकोल्यामध्ये जातोच मारा बरं. ताजी भाज्या. आणि काय भाव मिळतो मग त्याला? तो आम्हाला आता ठोकमध्ये सध्या 200 रुपये मन चालू आहे. आणि मग आता या पालकाबद्दलच आम्हाला विस्तृत सांगा, म्हणजे पेरणीपासून ते आपण उत्पादनापर्यंत बोलूयाच यावर. तर पालकाचं जे आपण बी पेरणी वगैरे जे आपण म्हणतो, तर पेरणी केव्हा केली होती आपण? पेरणी म्हणजे आपण समजा आज पेरणी केली हं. की 30 दिवसात पालक येतो काढायला. केव्हा पेरणी केली होती किंवा मग पेरणी आपण? म्हणजे आता मी 2-4 दिवसाला पेरणी केली, हं, हं. म्हणजे फट्या तयार गियार करणे, वाफे गिफे करणे आणि लागे टाकून देणे. अच्छा. हे वाफे तयार कसे करता वाफे मग गिफे म्हणजे तुम्ही? आम्ही आपला वखर वाईन करतो हं. आणि लागे बी आणून लागे त्यात टाकून देणे आणि लागे ओलेत गीत करून घेणे. बरं. आणि बी कुठून आणलं मग बी आपण? मार्केटमध्ये आणतो. अच्छा. हां. आपला किती वर्षांपासून पेरत आहात? म्हणजे आता आम्हाला जवळपास 15 वर्ष होऊन राहिले. अच्छा. आमचे वडील हेच काम करत आणि आता मी सुद्धा हेच करून राहिलो. अच्छा, म्हणजे वडिलोपार्जित तुम्ही भाजीपाला भाजीपाला पिकांचीच शेती लागवड. करून राहिलो. अच्छा अच्छा. हां. वर्षभर मग आपण भाजीपाल्यामध्ये पालकाशिवाय अजून कुठली पिकं घेता? ती पालकच घेतो आम्ही. हं. 12ही महिने पालक राहते. केदवी टाका पालक चालूच राहते 12ही महिने. अच्छा. हा. दोन्ही एकरमध्ये? नाही, 2 एकरमध्ये बाकीचा हरभरा गहू पेरतो. हां. हे आम्ही फक्त अर्धा एकर पेरतो. अच्छा. अर्धा एकरमध्ये भाजीपाला गहू हरभरा ही पाहिजे आम्हाला. बरोबर आहे. हां. तर मग त्याला कुठली बाजारपेठ मिळते तुम्हाला? आपली अकोलाच. अकोलाच. कुठले वाण तुम्ही वापरता? बियाण्याचं म्हणजे कुठलं वाण वापरता? सरदार आहे, हां हां. दिनकर आहे, व्हरायट्या व्हरायटी वापरता आम्ही तुम्ही? वापरतो. अच्छा. पाण्याची सोय कशी आहे मग? पाणी सोय भरपूर आहे आम्हाला. कसं पाणी पुरवता तुम्ही शेतीमध्ये? शेती म्हणजे आता बोर मारेल आहे. अच्छा. बोरमधून आम्ही वली चालू राहते आमचं. बरोबर. आणि खतांचं व्यवस्थापन कसं करता मग? म्हणजे आता भाजीपाला पिकांना आपल्याला माहिती आहे की खत अगदी व्यवस्थित लागतं वगैरे. भाजीपाला पालक जो असा आहे की त्यांना जास्त खत द्यायचं काम पडत नाही. गावरान खत तेव्हा टाकून दिलं का नाही, हं, हं. बाकी रसायन हे खत द्यायचं काम नाही पडत सहसा. बरं. मी फार कमी टाकतो. बायचानं टाकलं नाही तर जास्त टाकत नाही, वापर करत मग नाही. त्याचा उत्पन्नावर काही उत्पन्न परिणाम? काही फरक पडत नाही. पालक असा आहे की एक वेळ टाकला की त्याला काहीच म्हणजे फरक पडत नाही. बाद येऊन जातो 30 दिवसात. अच्छा. 30 30 दिवसांमध्ये? दिवसात पालक येऊन जातो. 30 दिवसांनंतर मग त्याची काढणी कशी करायची? काढणे म्हणजे मग आपल्या उपटून घेणे, बरं. काळा आला की उपटून घेणे हं, हं. आणि मग तो काढणी झाल्यानंतर पेरणी किती दिवसांनी करता परत? म्हणजे मग झाल्याबरोबर लागे 2 दिवसात लागे तयारी करून अधिक डबल पुन्हा टाकून देणे. अच्छा. वखरवाई करून. म्हणजे आपल्याला एका पेरणीमधून एकच तोडा मिळतो का? हा, एक वेळ टाकलं की एक वेळ लागे तो काढून घेणे हातात. बरं. त्याला काही डबल काही हे करत काम नाही. अच्छा. आणि पुन्हा डबल वखरवाई करून टाकून देणे. बरं. इकडला टाकणं झालं की तिकडचा काढायला येते, इकडचा काढणं झालं की तिकडून टाकून देणे. बरोबर. सुरू राहते. तर आता आपण बघतो रवी भाऊ की तुम्ही भाजीपाला पीक निवडलेलं आहे लागवडीसाठी. सहजपणे आपल्याला हे बघायला मिळत नाही की बाबा भाजीपाला पिकांची आपण शेती करतोय सर्वस्वी. आपल्याला जी पारंपरिक पद्धतीची पिकं आहे, गहू झालं, हरभरा झालं, सोयाबीन झालं, कापूस झालं, तर हीच पिकं बघायला मिळतात. तर ही पिकं न पेरता तुम्ही जे वर्षभर भाजीपाला पीक घेताय तर याचा तुम्हाला काय फरक जाणवते? म्हणजे तुमचे बाकी शेतकरी मित्र असतील, त्यांच्याकडेही शेती असेल, परंतु त्यांची निवड ही त्यांचा कल हा पारंपरिक पिकांकडे असेल, परंतु तुम्हाला विशेष करून भाजीपाला पिकांचा काय फायदा होत आहे? फायदा म्हणजे आपला रोजचा खर्च भागतो. आपला खर्च चालूच राहते आपलं. म्हणजे कसं आपलं त्याच्यासाठी दुसरा उपाय नाही ना. आपल्याला पालक काढणे, पालक विकणे, संध्याकाळी पैसे येतातच. त्याच्यानं आपण हा निवडला. बाकी मग जे गहू गिव पेरतात ते आपल्याला 12 मास गहू खायला भेटतात. त्याच्यानं मग मी ते तिकडे जास्त टाकतो. पालकासोबत आणखी काय पेरलं आहे शेतामध्ये? काही वांगी आहेत लावेल. वांगी लावायला आहेत.
आणि गवती चहा आहे सुद्धा. गवती चहाला बाजारपेठ कशी मिळते मग? गवती चहाला मी चिल्लरमध्ये विकत असतो मग तो. अच्छा. 10 रुपये गड्डी, 10 रुपये गड्डीनं. हां. गवती चहाचे फायदे पण बरेच आहेत. बरेचामध्ये रोज माझा 10 गड्ड्या रोज जातात. अरे वा. हात विक्री मी विकायला जात असतो तुकाराम चौकात, तर माझे चालू राहते बरं. हात विक्री. थोडासा माल राहते आपला तर मग स्वतः विकतो मी. जास्त माल असला नाही, पालक जास्त असला तर मग मार्केटला पाठवतो, नाही तर मग हाताने विक्री करतो. अच्छा, म्हणजे तेवढाच नफा आपल्याला जास्त नफा जास्त आहे, डबल भेटते आपल्याला. बरोबर आहे. असं आहे ते. आता गवती चहा तुम्ही स्वतः विक्री करताय, याचा अर्थ तुम्हाला अर्थात त्याचे फायदे माहिती असतील. तर आपल्या शेतकरी बंधू भगिनींना नक्कीच याचे फायदे सांगा. गवती चहा असा आहे की तो चहामध्ये त्याचे पाण्यात तुकडे करून टाकून देणे. त्याचा शेंड इतका लागते चहा पिताना, आणि आरोग्याच्या दृष्टीने त्याची औषधले कामी आहे तो. त्या दिवशी आता मागच्या वेळी माझा कार्यक्रम झाला माझ्या शेतामध्ये, रेडिओ किसान दिवस झाला. त्याच्यानंतर पिकवीचे साहेब आले, तर त्यांनी माझ्या शेतामधूनच गवती चहा नेलता औषधी करता. त्यांना दिलता मी. मस्त. हो, मग दोन्ही फायदे त्याचे, चहामध्ये बी आणि औषधी सुद्धा. आणि आपल्याला बाजारपेठ पण चांगली उपलब्ध आहे, काही वांधा नाही. बरोबर. तर मग जर पुढे शेतकऱ्यांना जर गवती चहा पेरायचा असेल तर त्यांना काय सांगू इच्छिता? म्हणजे तुम्ही पेरणी कशी करायची, बियाणं कुठून आणायचं, याबद्दल काय? बियाण्याचं म्हणजे कसं, आता माझ्याकडे जे लागवण करेल आहे त्याची मुळासहित काढून घेणे आणि त्याची लागवण करून घेणे आता पावसाळ्यात. अच्छा. आता पावसाळ्यात लागवण केली की तो पावसाळ्याभर मस्त तो मग एकदा जगला की त्याला पायाचं काम नाही. अच्छा. जसा वाय असते तसं गवतीचे आहे. आणि किती दिवसांमध्ये काढणी करतो आपण? त्याचं काढणी म्हणजे आता एकदा तो वाढला की मग त्याचं कापणी सुरू करणे. अच्छा. असं कापत चालले आपलं पुढे की मग जो कापत गेला की इकडे मग तो इकडं वाळून जाते. दुसरं काही त्याचं क्रिया चालूच राहते. म्हणजे एकदा आपण पेरलं त्याला, एकदा पेरलं की त्याला नंतर हा डबल त्याला पेरायचं काम नाही. अच्छा. तोच त्याचा वाढ चालू राहते, कापणी सुरू आणि वाढवणे सुरू. बरं. असं आहे. आणि आपण कुठून आणलेलं हे बियाणं? हे आणलं पातूरून आणलं मी. पातूरवरनं. अच्छा. जर आपल्या शेतकरी बंधूंना जर पेरायचं असेल तर त्यांना कुठून उपलब्ध होऊ शकतं? ते आता माझ्याकडून. बरं. ते माझ्याकडे आता लागवण करेल आहे, त्या लागवण जर लागली कोणा मी देऊ शकतो समजा. बरं. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अकोला जिल्ह्यामध्ये रविभाऊ निलखन चांदूर या गावी राहतात. तेव्हा जर गवती चहा या पिकाचे तुम्हाला बियाणे हवे असतील तर तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता रविभाऊंकडनं. बरोबर. याच्यासोबत तुम्ही वांगे सुद्धा पेरलेले आहेत असं म्हणाला? वांगे लावलेले. बरोबर. तर त्याच्या पेरणीबद्दल सांगा आम्हाला. कुठले आहेत, म्हणजे जांभळे, पांढरे? ते पंचगंगा आहेत. रोप कुठून आणलं होतं? रोप आणलं पातूरून. पातूरवरूनच. अच्छा. पातूर म्हणजे माझे फुलारी आहेत साळू, त्यांची फुल नर्सरी आहे त्याची. अच्छा. त्याची रोपवाटिका आहे, त्याच्याने रोप विकतात. बरं. त्याच्यानंतर वांगे त्याने आम्ही आणली, लागवण केली. बरं. वांगीची आता वांगे चालू आहे सध्या आता. अच्छा. वांगे किती एकर मध्ये पेरलेत आपण? अर्धा एकर. वांग्यांवरती म्हणा, ज्या आपल्या किडी असतात वेगळ्या वेगळ्या, त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो. तर विशेषतः वांग्यांवरती तुम्हाला कुठल्या किडींचा त्रास सहसा दिसतो? किडींचा त्रास तर राहतो, पण एखादा फवारा गिवारा अळीचा काढाच लागते. आणि हा केव्हा काढायचा? केव्हा म्हणजे एखाद्या आता अमावस्याला त्या टायमात आम्ही एक फवारा काढून घेतो. अच्छा. हप्त्यातून एखाद्या वेळ 15 दिवसांनी एक वेळ एक काढतो आम्ही. आणि वांग्यांसाठी खतांचं नियोजन कसं करता? नियोजन काही DAP खत जे असलं ते एखाद्या एक वेळ देऊन टाकणे. बरं. पेरणीच्या वेळेस लागून ते थोडं वाढले, लागून झाल्यावर 15-20 दिवसानं थोडा खता डोस देऊन देणे त्याला. बरं. आणि तुम्हाला याचा फायदा जाणवतो? किडींचा तसा त्रास तुम्हाला जास्त तर नाही, यावेळेस कमी आहे. अच्छा. फेरोमन ट्रॅप्स वगैरे लावलेत का मग तुम्ही? नाही, ते लावले नाही, यावेळेस लावलेच नाही. अच्छा. ते लावा लागते पण ते लावणं नाही झाले माझे. अच्छा. म्हणजे एरवी असतात ते शेतामध्ये? हा. बरोबर. तर आपल्या किडींच्या नियंत्रणाकरिता अर्थात ते महत्वाचे आहेतच. म्हणजे वांग्यांवरती आपण सांगितलं की किडींचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त होत नाही, परंतु एक फवारा आपण काढायचा आहे. आणि खतांचं नियोजन सुद्धा DAP वगैरे आपण वापरतो. याच्यासोबत मग पाण्याची व्यवस्था वांग्यांकरिता वेगळी काही आहे की जसं जसं पालकाला आपण खालून पाणी देतो तसंच या वांग्याला सुद्धा खालून पाणी देणे. अच्छा. स्प्रिंकलरची सोय आहे, पण लावले तर चालतात, पण खालून कसं एक वेळ दिलं की 4-5 दिवस पाणी द्यायचं काम नाही पडत. अच्छा. स्प्रिंकलरचं पाणी लवकर द्यावं लागते. वांग्याचं उत्पादन किती मिळतं मग आपल्याला सहसा? माझे आता एक दिवसाआड 10 किलो वांगे निघतात. एक दिवस आड 10 किलो. आणि हे किती दिवस मिळतं
उत्पादन आता लावलं तापासून आता दोन एक महिने ते 2-3 महिने चालतात ते वांगे. 2-3 महिने. 2-3 महिने चालते आता. बरं. आता 1 महिना झाला चालू व्हायला. हं. अजून 1 महिना 2 भर चालतातच. पेरलं केव्हा होतं तुम्ही? मी लावलं किती डिसेंबरमध्ये लागवण केली माझी. डिसेंबरमध्ये. बरोबर. म्हणजे आता सध्या एप्रिल सुरू आहे. हां, तर जानेवारीमध्ये आपली सुरू झाली बरोबर 14-15 तारखेला. अच्छा. आणि आता किती तारखेपर्यंत म्हणजे केव्हापर्यंत अपेक्षित आहे की आपल्याला पीक मिळत जाईल? आपला एप्रिल महिना हा पूर्ण चालेल. अच्छा. आणि मग त्याचा म्हणजे काय भाव मिळतो तुम्हाला बाजारपेठेमध्ये? त्याचा सध्या चिल्लरमध्ये 100 रुपये भाव चालू आहे. 100 रुपयाला 10 किलो. अच्छा. हां, तर चिल्लरमध्ये आम्ही सध्या जे विकतो का नाही भाजीपाला मी संध्याकाळी नेतो. बरोबर. तर ती 10 रुपये 40 रुपयाची किलो जाते. अच्छा. तो म्हणजे डबलचा फरक पडतो. बरोबर. हात विक्रीला. शेतीचा अर्धा भाग आपण भाजीपाल्याला विशेष करून दिलेला आहे. अर्धा भाग. त्यामुळे तुम्हाला म्हणजे खूप चांगला अनुभव असेल की आपण पारंपरिक पद्धतीने जे पिकांची लागवड करतो त्यामधनं मिळणारा नफा आणि भाजीपाला पिकांमधनं मिळणारा नफा याच्यामधली तफावत तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने जाणवत असेल. त्याचा फायदाही नक्की माहिती असेल. बदल जो तुम्ही केलेला आहे आपल्या पारंपरिक पिकांना न निवडता भाजीपाला पिकांना निवडून, तर त्याचा तुम्हाला फायदा कसा होतो आणि मग शेतकरी बंधू भगिनींनी ते का निवडावं याबद्दल आम्हाला काय सांगाल? म्हणजे रोजचं चालू राहते माल विक्री, त्याच्यानं आम्हाला परवडते ती उदरनिर्वाह चालते आमचा. आणि भाव सुद्धा आपल्याला चांगला भाव सुद्धा बी चांगला मिळतो आम्हाला. आणि वर्षभर आपलं 12 मास आमचं चालू राहते. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पारंपरिक पिकांवरती अवलंबून राहावं लागत नाही की बाबा केव्हा बाजारपेठ आपल्याला मिळेल आणि आपण केव्हा तो विकू माल. बरोबर आहे. आता सध्या मग शेतामध्ये पेरणीसाठी काय विचार सुरू आहे? म्हणजे आता पालक तुम्ही बोललात की 2-3 दिवसांपूर्वी लावलेला आहे म्हणून. आता तयार करण्याआधी अर्धा अधिक टाकणे मला उद्या परवा. अच्छा. आता सध्या पालक चालू आहे, अर्ध्याच चालू आहे, अर्ध्यात टाकणे आहे आता. टाकायचं आहे. बियाणे तयार करणे आणि टाकणे. बरं. बियाणे तयार करणे म्हणजे बियाणे तयार करणे म्हणजे बी तयार केलं तर होऊ शकते आपल्या घरी. त्याचे झुडपं वाढतात आणि ते बी तयार करून आपल्याला वाळून आपण मस्त निघते बी आपल्या घरचं तयार होऊ शकते. तुम्ही करता का बी? पण ते तयार करायला काय करत नाही आम्ही, त्याला टाइम जास्त लागतो. जर करायचं असेल तर कसं करायचं असलं तर मग त्याला ते जो आपला पालक काढून घेणे, त्यातले पतला तो पालक जो असते तो राहू देणे झुडपं पालकाचे. मग तो वाळत जाते आणि त्याला बी पकडतोय. बी पकडून त्याला मग महिनाभर तसं राहू द्यावं लागते. एका महिन्यानंतर मग ते बी तयार होते. अच्छा. म्हणजे पेरलेलंच राहू द्यायचं. पेरले तेच राहू द्या. त्यातलं काही पतला पालक काढून घ्यायचा त्यातला, काही पतलं ते राहू देणे. मग ते झाडं मग मोठमोठे होतात त्याची झुडपं आणि मग त्याची बी तयार होऊन जाते. बरं. तर अशा प्रकारे आपण स्वतःच आपलं बियाणं पालकाचं तयार करू शकतो घरच्या घरी करू शकतो. आणि आता वांग्याचा सुद्धा तोडा शेवटाकडे वळत असते ना आपला, तर वांगे जेव्हा शेतातून निघून जाते तेव्हा त्याच्या जागी मग काय पेरण्याचा विचार आहे आपला? बस त्याच्यानंतर आता शेती तयार करणे मे मध्ये, बस नंतर मग सोयाबीनची तयारी करणे. मग ज्या भागामध्ये आपण वांगी वगैरे लावली होती तिथे सोयाबीन वगैरे पेरणार आहे. सोयाबीन पेरल्यानंतर मग पुढचं मग पावसाळा आपलं दिवाळी दसरा झाला त्यातून मग आमची लागवण करणं चालू राहते. मग बरोबर. वांग्याची लागवण, भाजीपाल्याची लागवण करणे. अच्छा. तर अशा प्रकारे मग आपल्या भाजीपाला पिकांचं उन्हाळ्यामध्ये आपल्याला विशेषतः त्याचा फायदा जास्त जाणवत असेल. उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त द्यावं लागते उन्हाळ्या टायमात. आणि काही पिकं पालक आहे या टायमात टाईम लागतो निघायला. टेम्परेचर जास्त असते उन्हाळ्याच्यामुळे निघत नाही. फक्त आमचा ती मळा आमच्या गावाला लागून असल्यामुळे 4 गुंठे जागा आहे, त्याच्यात मग 12 मास पालक असते, त्याच्यानं तो उन्हाळ्यात तरी निघतो. अच्छा. पण जे 2 एकर तिकडे आहे त्याच्यात फक्त या उन्हाळ्यात टाकत नाही. आता फक्त वांगीच लावायला तिकडे कांद्यात लावेल. अच्छा. कांदे सुद्धा आहेत. कांदे आहेत दर्शक लावेल. कांदे किती भागामध्ये आपण लावलेले आहे? कांदे थोडेफार आहेत 4-5 गुंठे. अच्छा. त्याचं बियाणं कुठून आणलं? त्याचं बियाणं मार्केटमधून आणलं. बरं. आणि कुठलं वाण? फुरसून घे ती. अच्छा. त्याचं मग वावरात शेतामध्ये टाकून देणे आणि लागे त्याचं आपल्याला रोप तयार करणे लागे, म्हणजे कांदा मस्त वाळला की त्याचं गड्ड्या बांधून विकणे. बरं. हिरवा कांदा. त्याचं उत्पादन किती महिन्यांनंतर मिळतं आपल्याला? त्याला 1.5 महिना लागतो. 1.5-2 महिने बी. अच्छा. 1.5 महिना. आणि कांद्यामध्ये पाण्याची सोय कशी करता मग आपण? पाण्याची हे खालूनच. बरं. वाफे तयार करणे. वाफे तयार करून लागे कांदा, पालक, वांगी
हे आपल्या शेतामध्ये शेतामध्ये पेरलेलं आहे. पेरलेलं आहे, हो. त्यात तुम्हाला त्याचा चांगला फायदा सुद्धा जाणवत हो, हो. आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये आपण जेव्हा भाजीपाला पिकांची लागवड करतो तेव्हा अर्थात आपला नफा आपल्याला जास्त जाणवतो, जास्त मिळतो. हे झालं आपल्या भाजीपाला पीक शेतीबद्दल. या भाजीपाला पीक लागवडीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो मजुरांचा. तर मजूर कसे उपलब्ध होतात आपल्याला? भाजीपाला मी स्वतः घरीच काढतो आणि गहू हरभरा असला ते मजूरच त्याला सांगतो मी. आता मी भाजीपाला आमचा घरीच असते काढणं. बरं, म्हणजे तेवढं उलच्यासाठी मजूर परवडत नाही. बरोबर. स्वतः काढणे म्हणजे मजुरी आपली वाचते, द्यायचं काम नाही पडत आणि आपलं काम चांगलं काम निपक होते. बरोबर. स्वतःचं काम मजुराच्या हातानं कसं होते ते खरी, पण त्याला सांगा लागते असं करा तसं करा. अच्छा, मजूरचा घरच्या माणसाचा फरक पडतो बरोबर. काम करायबद्दल. हे झालं आपलं शेतीबद्दल. आणि याच सोबत काही जोडधंदा आहे का आपल्या शेतीला? हो आहे ना. कुठला? इलेक्ट्रिक काम करतो मी. अच्छा, मोटर वाइंडिंग आणि घरगुती फिटिंग काम करतो. बरं. हे माझा धंदा म्हणजे दिवसभर हे काम चालतो आणि संध्याकाळी मग 4-5 वाजता आपली शेतीचे कामं करणे काही आणि भाजीपाला. पशुधन वगैरे आहे का नाही, आपल्याकडे? पशुधन आहे. भाजीपाला पीक लागवडीचे अनुभव जे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सांगितले. आज आपण आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आम्हाला ही मुलाखत दिली, त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या शेतकरी बंधूंतर्फे आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण भाजीपाला शेतीचे अनुभव याविषयी रविभाऊ निलखन, राहणार चांदूर, तालुका जिल्हा अकोला यांची संपदा ढोके यांनी घेतलेली ही मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 2,000 रुपये ते जास्तीत जास्त 2,460 रुपये आणि आवक होती 145 क्विंटल. गहू लोकल 2,450 रुपये ते 2,575 रुपये आणि आवक होती 28 क्विंटल. मूग 5,300 रुपये ते 7,015 रुपये आणि आवक होती 134 क्विंटल. तूर 6,000 रुपये ते 7,020 रुपये आणि आवक होती 800 क्विंटल. हरभरा 5,000 रुपये ते 5,865 रुपये आणि आवक होती 425 क्विंटल. तीळ 7,250 रुपये ते 7,525 रुपये आणि आवक होती 14 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4,000 रुपये ते 4,420 रुपये आणि आवक होती 1,066 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया सौर ऊर्जेद्वारे शुद्ध जल उत्पादन याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. अशुद्ध पाण्याला शुद्ध पाण्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करता येतो. सौर निक्षारीकरण यंत्रामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होऊन वाफेला पुन्हा पाण्यात रूपांतरित केले जाते. या संयंत्रामध्ये पाण्याचा ट्रे परावर्तित आच्छादनाने झाकलेला असतो. ट्रेमधील अशुद्ध पाणी आणि पारदर्शी पदार्थाखालील हवा सौर ऊर्जेद्वारे गरम होते. गरम हवा अशुद्ध पाण्याला इतके गरम करते की पाण्याचे वाफेत रूपांतर होते. वाफ वर जाताना पारदर्शी पृष्ठभागाच्या आतील किंवा खालच्या बाजूला आढळते.
या पारदर्शी पृष्ठभागाचे तापमान वाफेच्या तापमानापेक्षा कमी असल्यामुळे वाफ पारदर्शी पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यावर त्याचे रूपांतर पाण्यात होते आणि नंतर हे पाणी पारदर्शी पृष्ठभागाच्या आधाराने पाणी जमा करण्याच्या भांड्यात एकत्र होते. अशा प्रकारे अशुद्ध पाण्यापासून शुद्ध जल निर्मितीकरिता एकपात्री सौर निक्षारीकरण संयंत्रामध्ये शुद्ध पाणी मिळू शकते. एकपात्री सौर निक्षारीकरण यंत्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता यास निर्वात सौर संग्रहक वापरल्या असता शुद्ध जल निर्मितीत वाढ होते. निर्वात सौर संग्रहक नळ्याची औष्णिक कार्यक्षमता जास्त असल्यामुळे त्यातील पाण्याचे तापमानात लवकर वाढ होते. सदर निर्वात संग्रहकात गरम झालेले पाणी ट्रेमध्ये येते. गरम झालेल्या पाण्याची घनता कमी होते आणि हे कमी घनतेचे आणि जास्त तापमानाचे पाणी ट्रेमध्ये येते. या संयंत्राद्वारे प्राप्त झालेले शुद्ध पाणी म्हणजेच डिस्टिल्ड वॉटर शैक्षणिक क्षेत्रात शाळांच्या किंवा महाविद्यालयांच्या प्रयोगशाळेत विविध प्रयोगात वापरता येते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली सौर ऊर्जेद्वारे शुद्ध जल उत्पादन याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.